चला नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आपलं चॅप्टर चालू आहे सरासरी। सरासरी ही कन्सेप्ट आपण काल बघितली। सरासरी म्हणजे काय हे आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न केला आहे आणि भाग 1 आपण प्रकार 1 त्याच्यामध्ये आपण बघितला आहे। आता भाग 1 आपण अपलोड केलेला आहे। आता हा भाग दुसरा त्याच्यामध्ये असेल प्रकार 2। आता आपण प्रकार 1 काल बघितलाय, प्रकार 2 आता आज बघूया, प्रकार 2 प्रकार 3 आता पुढे काय असेल ते। ठीक आहे, आता आपण ही चालू आहे PYQ ची सीरीज। PYQ च्या सीरीजमध्ये आपण स्टेप बाय स्टेप आणि प्रकारावाईज नुसार आपण पुढे पुढे जातो। ठीक आहे, आता बघा इथे हेडिंगला तुमच्याकडे प्रकार नंबर 2 आणि उदाहरण पहिला किंवा प्रश्न पहिला लिहिलं तरी चालतं। बघा, पहिल्या 50 समसंख्यांची सरासरी किती असा प्रश्न आपल्याला आहे। ठीक आहे, आता याच्यात काय आहे सर, 50 समसंख्या। प्रश्न कुठे आला तर नाशिक 2017 मध्ये आलेला हा प्रश्न आहे। तसं काय करायचं, आता हे दोन प्रकारे आपण सॉल्व करू शकतो। एक एकदम 5 सेकंदात सॉल्व होईल तसं, आणि एक याची बेस कन्सेप्ट काय आहे ते। ठीक आहे, आता काय आहे, पहिल्या 50 समसंख्यांची सरासरी म्हणजे काय। आता पहिल्या 50 सम असेल म्हणजे सर हे 2 असेल, हे 4 असेल, 6 असेल, 8 असेल, हे 10 असेल, हे 12 असेल, अशाच त्या डॉट 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 50 पर्यंत असतील ना। हो सर, मग 50 पर्यंत असतील की 50 संख्या असतील, तर काय म्हटलं, पहिल्या 50 सम म्हणजे त्या संख्या कुठपर्यंत असेल तर त्या संख्या 100 पर्यंत असतील ना। 50 पर्यंत नाही, मग त्या 50 100 पर्यंत असतील। म्हणजे हे 100 पर्यंत कशा सर, इथं तर 50 सांगितलंय, मग 50 सांगितलंय। पण आता बघा याच्यात तुम्ही एक डोकं चालवा। बघा याच्यात 2 आहे आणि हे 4 आहे, याच्यामध्ये सर 3 पण आहे ना, याच्यामध्ये 4 आणि डायरेक्ट 6 झालंय, मग याच्यामध्ये सर 5 पण आहे ना, याच्यामध्ये 8 झालंय, याच्यामध्ये सर 7 पण आहे ना, 10 झालंय, हे 9 पण आहे ना। म्हणजे हे सर संख्या, ह्या संख्या काय आहेत हे समजतंय का, तर ह्या संख्या सर विषम संख्या आहेत ना। म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये एक विषम विषम संख्या असेल। म्हणजे जर 50 समसंख्या असतील तर त्या एकूण क्रमागत जर संख्या आपण पकडल्या तर त्या संख्या 100 असतील। ठीक आहे, मग हे जर तुम्हाला कन्सेप्ट माहिती असेल, आता ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल की ठीक आहे की ती शेवटची संख्या असेल सर 100। ठीक आहे, आता पुढे, आता याचा फॉर्म्युला बघा काय आहे। फॉर्म्युला काय करायचा आहे, पहिली समसंख्या बरोबर अधिक शेवटची समसंख्या बस, आणि भागीला किती, तर भागीला सर 2। एवढं फक्त हे करायचं आहे। आता फक्त याला भाग द्या। आता पहिली समसंख्या कोणती आहे, तर पहिल्यापासून सुरुवात होईल ना। म्हणजे हे सर पहिल्यापासून सुरुवात होईल, 2 हे 4, मग सर्वात लहान समसंख्या 2च आहे ना। आणि पहिल्या म्हटलं आहे तर पहिली समसंख्या कोणती असेल, मग 2 अधिक, आता शेवटची कोणती असेल, जी आपल्याला दिलं आहे पहिल्या 50, तर आपण काय करायचं आहे, 50 गुणिला 2 करायचं आहे, किती येते तर 100। म्हणजे शेवटची समसंख्या निघेल आपली 100 आणि भागीला किती सर 2। आता फक्त याला कटछाट करा मित्रांनो। आता 100 आणि 2 किती होतात, 100 आणि 2 होतात सर 102 भागीला किती 2। बस, आता फक्त याला सॉल्व करा। बे 1 बे, बे 5 10 आणि बे 1 बे, म्हणजे एकूण एक पहिल्या 50 समसंख्यांची सरासरी किती आहे, मग तर पहिल्या 50 समसंख्यांची सरासरी सर 51 आहे। ठीक आहे, एवढं क्लिअर आहे। फक्त फॉर्म्युला लिहायचा आहे, टाकायचं आहे आणि उत्तर तुमचं रेडी। हे आहे बेस कन्सेप्ट। आत्ता पुढे, आता काय आहे याची शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला। याची शॉर्ट ट्रिक कशी लिहायची आहे बघा, शॉर्ट ट्रिक लिहा। शॉर्ट ट्रिक्स कसं, जे की 5 सेकंदात सॉल्व होईल। आता बघा काय करायचं आहे, आता याला सरळ सरळ किती आहे, तर पहिल्या 50 समसंख्यांची सरासरी विचारली आहे ना, जे अंक दिलं आहे ते अंक लिहून टाकायचं आहे सर, हे 50 बरोबर। आता 50 लिहिलं आहे, याच्यामध्ये काय करायचं, जो अंक दिलं आहे ना पहिल्या 50 जे दिलं आहे तेवढं लिहून टाकायचं आहे, आणि याच्यात सर फक्त 1 मिळवायचं आहे, म्हणजे किती राहील 51, आणि 51 आपली असेल उत्तर। म्हणजे ह्या पहिल्या 50 समसंख्यामध्ये सरासरी किती आहे तर सर 51, आणि याच्यानुसार आपण सॉल्व केलं किती आलं तर 51 आहे सर असं ऑप्शनमध्ये। तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे, आणि प्रश्न आले नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2017 मध्ये। ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं।
चला ठीक आहे. जर मित्रांनो हे कन्सेप्ट तुम्हाला समजले असेल आणि शॉर्ट ट्रिक तुम्हाला लक्षात आली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. चला आता हा पुढचा प्रश्न बघू. आता प्रश्न दुसरा लिहा. आता प्रश्न दुसरा आहे SRPF गट क्रमांक 3 कोल्हापूर 2023 मध्ये आला हा प्रश्न आहे. आता बघा प्रश्न काय विचारले आपल्याला, पहिल्या 50 समसंख्यांची सरासरी किती. आता सर आपण दोन्ही प्रकारे बघू. पहिले आपण सूत्रानुसार बघू. आता सूत्रानुसार काय आहे तर सर पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या हा भागीला किती आहे तर भागीला सर 2 आहे. बस आता संपलंय. पहिली समसंख्या काय तर पहिली समसंख्या सर 2 आहे ना, हे 2 लिहिले. आता शेवटची समसंख्या काय तर 25 गुणिला 2 करणार किती होईल तर हे 25 इथं लिहितो. हे 25 गुणिला 2 करणार मी म्हणजे किती येईल सर तर हे 50. मग शेवटची समसंख्या कोणती आहे तर शेवटची समसंख्या सर 50 आणि भागीला सर 2. आता संपलंय. आता 50 आणि 2 किती होतात सर तर 50 आणि 2 52 आणि भागीला 2. आता फक्त मित्रांनो याला कटछाट करा. बे 1 बे, बे दुनी 4, उरला 1, त्याला 2 जोडले, बे सक 12. बरोबर म्हणजे संपलंय ना. म्हणजे तुमचं किती आलं आहे मग उत्तर तर तुमचं आलं आहे 26. पहिल्या 25 समसंख्यांची सरासरी किती आहे मग तर 26. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण याला सॉल्व करू शकतो. आणि आपण शॉर्ट ट्रिकनुसार कसं सॉल्व करू शकतो हे असं लिहितो. शॉर्ट ट्रिक याला डायरेक्टली शॉर्ट ट्रिकनुसार कसं सॉल्व करू शकतो तर बघा संख्या किती आहेत पहिल्या 25 तर आपण पहिले काय लिहिणार तर सर हे 25 लिहिणार अधिक त्याच्यात फक्त 1 मिळवणार किती होईल तर 26. आले 26. फक्त समसंख्यांची जर पहिल्या समसंख्यांची जर विचारलं तर जी संख्या दिली असेल त्याच्यामध्ये फक्त 1 मिळवायचं, उत्तर तुमचं रेडी आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण या गणिताला सहजरित्या सॉल्व करू शकतो. चल आता हा पुढचा प्रश्न बघा. पहिल्या 36 समसंख्यांची सरासरी किती. आता पहिल्या समसंख्यांची सरासरी आपल्याला विचारलं आहे. आता फक्त मला ट्रिकनुसार सांगा डायरेक्ट काय आहे. आता तुमची ही कन्सेप्ट क्लिअर असेल तर ह्याची उत्तर मित्रांनो तुम्हाला नांदेड 2023 मध्ये आलेला प्रश्न आहे आणि याचं उत्तर मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये करा की याचं उत्तर काय असेल ते. ठीक आहे. एक कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल की एक गणित घ्यायचं आहे. ठीक आहे. आपण हे गणित घेऊ त्याच्यानंतर तिसरं गणित तुम्ही सॉल्व करा. पहिल्या 36 मग आपण काय करणार सर पहिली समसंख्या बरोबर अधिक शेवटची काय असेल तर समसंख्या भागीला किती तर भागीला सर 2. फक्त हा फॉर्म्युला हा कन्सेप्टसाठी फॉर्म्युला लक्षात ठेवा. मग पहिली समसंख्या कोणती आहे सर 2 आहे. शेवटची समसंख्या कोणती आहे सर तर शेवटची समसंख्या सर 72. सर हे 72 कसं आलं हे सांगा. आता 72 कसं आलं बघा. पहिल्या किती आहे संख्या 36 आहे ना. मग आपण ह्या 36ला 2ने गुणलंय 36 दुनी तर हे 72 आणि हे 72 इथं आलं आणि भागीला किती आहे तर भागीला सर 2 आहे. बस आता फक्त काय करा 72 आणि 2 सर 74 आणि भागीला 2. आता फक्त मित्रांनो कटछाट करा. आता बघा बे 1 बे, बे 3 6 आणि बे 7 ना मग 1 उरला ना त्याला 4, बे 7 14. मग तुमचं उत्तर काय आलं आहे तुमचं उत्तर आलं आहे 37. आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. आणि दुसरी मेथड आपली ST मेथड बघा म्हणजे शॉर्ट ट्रिक आहे बरं काय. ही शॉर्ट ट्रिक मेथड आहे ST शॉर्ट ट्रिक मेथड. आता बघा याच्यात काय आहे किंवा STM लिहावं STM शॉर्ट ट्रिक मेथड. आता STM काय आहे आपली तर काय संख्या किती आहेत पूर्ण तर संख्या आहे 36. मग आपण काय करणार सर हे 36 लिहिणार अधिक त्याच्यात फक्त 1 टाकणार किती आहे तर 37. आले. किती सेकंद लागते मित्रांनो एकदम अवघ्या काही सेकंदामध्ये तुमचं उत्तर निघून जातं आहे. ठीक आहे. फक्त जी संख्या दिली असेल ती फक्त याच्यात आता विषम संख्या असेल तर विषम संख्याचं सूत्र वेगळं आहे बरं का. त्याच्यासाठी कन्सेप्ट वेगळी आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो जर तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल तर सोलापूर पोलीस भरती 2023 मध्ये आला प्रश्न आहे पहिल्या 42 समसंख्यांची सरासरी किती. ही कन्सेप्ट तुम्ही सांगा. याचं उत्तर कमेंट करून तुम्ही सांगा की याचं उत्तर काय असेल ते. ठीक आहे. चाल आता बघा मित्रांनो हा प्रश्न जरा क्वालिटी प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये बघा प्रश्न कसं विचारलं आपल्याला बघा क्रमश 50 समसंख्यांची सरासरी किती आहे 101 आहे. तर सर्वात लहान संख्या कोणती. आतापर्यंत आपल्याला काय देत होतं पहिल्या 50 समसंख्या पहिल्या 40 30 असं देत होते.
त्याच्यात आपल्याला काय विचारत होतं, सरासरी किती असेल असं विचारत होते. तर सरासरी आपण सरळ काढत होतो की या संख्येमध्ये सर 1 टाका. मग यांनी प्रश्न फिरवला आहे. नांदेड 2016मध्ये आलेला प्रश्न आहे. याच्यात काय म्हटलं आहे, सरासरी आपल्याला दिलं आहे आणि क्रमश संख्या आहेत. क्रमश पहिल्या नाहीत, क्रमश पहिल्या संख्या नाहीत, क्रमश संख्या आहेत. त्या कुठूनही सुरुवात. आता सर 101 संख्या आहे. आता 101 ही संख्या आपल्याला सरासरी दिली आहे. म्हणजे ही सरासरी कोणती संख्या निघते, एका कोपऱ्याची निघते की मधातलीची निघते, सर ही एकदम मधोमध संख्या निघते. मग 50 क्रमसंख्या असतील, क्रमवार समसंख्या असतील. मग सर इकडे सर 50 संख्या असतील आणि इकडे पण 50 असतील ना, इकडे 50 इकडे 50 आणि मध्ये ज्यावेळेस ती संख्या निघेल ती निघेल ना 101, बरोबर, यांच्या सरासरी 101 निघेल सर. मग आता मी जर विचार केला सर, तर इकडे सर शेवटची सर्व संख्या 50 असेल, तर 50 तर सर ऑप्शनमध्ये नाही आहे. मग 50 तर सर्वात लहान संख्या आपण हीच पकडणार ना. मग सर्वात लहान तर नाही. मग काय करायचं मित्रांनो, हे 50 आहे ना, 50मध्ये फक्त 2 टाकायचे आणि 52. मग 52 असेल आपली काय, तर 52 असेल आपली सर्वात लहान संख्या आहे सरच ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. म्हणजे कसं 52 पासून सुरुवात होईल आणि डॉट 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 हे इथपर्यंत जाईल. म्हणजे 101 आणि हे याच्या पुढे पण 50 पर्यंत जाईल. म्हणजे सर्वात लहान संख्या असेल आपली 52. 52 पासून क्रमश 50 संख्या आहेत, त्यांच्या सरासरी आहेत मग 101. आता मला मित्रांनो फक्त तुम्ही हे सांगा की क्रमश संख्येची सरासरी 101 आहे, सर्वात लहान संख्या 52 आहे, तर मग सर्वात मोठी संख्या कोणती आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि क्वालिटी प्रश्न आहे हा. प्रश्न जर कंटेंट तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही त्याचं सर्वात मोठी संख्या कोणती आहे हे तुम्ही मला सांगसाल. ठीक आहे, चाल. आता पुढचा प्रश्न बघूया. चाल, आता बघा, आता प्रकार नंबर 3 हेडिंग द्या. आता हेडिंग द्या तुमच्याकडे प्रकार नंबर 3. आता प्रकार पहिला दुसरा झाला आहे. आता प्रकार आपण 3 बघूया. आता प्रकार 3 मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, पहिल्या 15 विषम संख्यांची सरासरी किती. आणि प्रश्न आला आहे चंद्रपूर 2014 मध्ये. ठीक आहे, चंद्रपूर पोलीस भरती 2014 मध्ये आला प्रश्न आहे आणि आपल्याला विचारलं आहे काय की पहिल्या 15 विषम संख्यांची सरासरी किती. मग सर हे STM थ्रू जर आपण काढलं आहे, म्हणजे शॉर्ट ट्रिक मेथडनुसार जर आपण काढलं आहे, तर सर आपण कसं करतो, 15 आणि 1 हे 16 होतील का सर. मग हे कशामध्ये करत होतो आपण, तर हे समसंख्येची ट्रिक आपण करत होतो. पण याच्यात तसं आपल्याला करायचं नाही. याच्यात ट्रिक वेगळी आहे. पहिले आपण बेस कन्सेप्ट समजू आणि त्याच्यानंतर मग ट्रिककडे जाऊ. बघा ट्रिक काय आहे, सूत्र काय आहे, फॉर्म्युला तोच असेल, पहिली विषम संख्या बरोबर अधिक शेवटची विषम संख्या, एवढं लक्षात ठेवा. आणि भागीला किती, तर भागीला सर 2. बस झालं. आता मला सांगा पहिली विषम संख्या कोणती आहे, तर 1 पासून सुरुवात जर झाली तर विषम संख्या आहेत 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, अशी सुरुवात होईल ना. तर पहिली कोणती असते, तर पहिली सर 1 असते. मग मी सर लिहिणार 1, बरोबर, हे 1 लिहिलं. आता अधिक ही पहिली विषम संख्या लिहिली. आता शेवटची विषम संख्या कोणती सर, मग हे जे 15 आहे ना, ह्या 15चे मी दुप्पट करणार. 15चे दुप्पट किती सर, तर 15चे दुप्पट 30. पण 30 ही विषम संख्या आहे का, तर नाही. आपल्याला विचारलं आहे विषम, 30 ही आहे सम. मग याच्यातून 1 वजा करणार म्हणजे किती होईल, तर 29. मग 29 आहे आपली, 29 आहे शेवटची विषम संख्या. आणि भागीला किती, तर भागीला सर 2. आता सर समसंख्येमधून 1 वजा केलं तर आपले विषम भेटते. समसंख्येमध्ये जर आपण 1 मिळवलं तर आपल्याला विषम संख्या भेटते. मग सर 1 का मिळवलं नाही, कारण 1 आपल्याला 1 ते पहिल्या 15 विचारलं आहे ना. मग जर आपण 31वी घेतली ती 16वी होऊन जाते, म्हणून त्याच्यातून आपण 1 वजा केलं आहे. बस एवढं. आता बस क्लिअर करा. आता काय आहे, 29 आणि 1 सर किती, तर सर 30 आणि भागीला किती 2. फक्त आता मित्रांनो कटछाट करा. बे 1 बे, बे 1 बे, 1 उरलं आहे त्याला 0, बे 5 10. म्हणजे तुमचं उत्तर काय आलं आहे, तर तुमचं उत्तर आलं आहे 15. म्हणजे पहिल्या 15 विषम संख्यांची सरासरी किती आहे, तर 15च आहे. ठीक आहे. म्हणजे आपण शॉर्ट ट्रिकनुसार कसं करणार, फक्त जेवढ्या संख्या दिल्या असतील तेवढ्या संख्या लिहिणे. विषम संख्यांची सरासरी पहिल्या जर विचारलं आहे, पहिल्या 15 विषम संख्यांची सरासरी किती, तर जो अंक दिला आहे तोच त्याचं उत्तर असतो. ठीक आहे. समसंख्येमध्ये काय असतो की याच्यामध्ये फक्त 1 टाकायचा असतो. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन क्रमांक
2मध्ये असेल आपलं उत्तर. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सहजरित्या सॉल्व्ह करू शकतो. फक्त ही कन्सेप्ट तुम्हाला समजायला पाहिजे. कन्सेप्ट जर तुम्हाला समजली तर गणित तुम्हाला समजतं, आणि कन्सेप्टच जर नाही कळाली तर मग अवघड आहे. ठीक आहे, चला फक्त ह्या ज्या ट्रिक आहेत ह्या ट्रिक मित्रांनो तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि जर ह्या ट्रिक तुम्ही लक्षात ठेवल्या नाही तर मग कन्फ्युजन होते. त्याची ट्रिक याला आणि ह्याची ट्रिक त्याला. त्याच्यासाठी करावं लागतं काय सर, तर त्याच्यासाठी फक्त सराव सराव आणि सराव करावं लागतं. ठीक आहे, चला आता मला सांगा पहिल्या 23 विषम संख्यांची सरासरी किती. आता आपण काय करणार सर, फक्त आपण शॉर्ट ट्रिकने जाणार. पहिल्या 23 विषम संख्यांची सरासरी किती, STM थ्रू सांगा काय असेल. तर पहिल्या 23 विषम संख्यांची सरासरी सर 23च आहे. संपला विषय. मला काहीच करायचं नाही, जेवढं दिलं तेवढंच उत्तर आहे. मग आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. आणि भंडारा 2023मध्ये आलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे, आणि ही जी सिरीज आहे मित्रांनो ही सिरीज PYQची सिरीज आहे. याच्यामध्ये तुम्हाला एकही एक्झाम्पल न परीक्षेत आलेला दिसणार नाही. सर्वच एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेत आलेले दिसतील. ठीक आहे, चला आता हा पुढचा प्रश्न बघा काय आहे. पहिल्या 62 विषम संख्यांची सरासरी किती. नागपूर 2023मध्ये आला प्रश्न आहे. सांगा बरं पहिल्या 62 विषम संख्यांची सरासरी किती. तर पहिल्या 62 विषम संख्येची संख्या विषम आहे ना, मग 62 62 सम जर असतं तर काय केलं असतं, त्याच्यामध्ये सर 1 टाकलं असतं मी. 62 आणि 1 63. आणि सम असेल तर विषम असेल तर 62चे 62. ठीक आहे, चला तर अशा प्रकारे 62 आहे सर ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो समसंख्यांची सरासरी आणि विषम संख्यांची सरासरी आपण ही ट्रिक बघितलेली आहे. ही ट्रिक तुमच्या लक्षात आली असेल. ठीक आहे, चल आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा काय आहे. 100 पर्यंत असणाऱ्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती. आता 100 पर्यंत म्हटलं आहे. आता आपल्याला प्रश्न फक्त फिरवला आहे बरं का, प्रश्नामध्ये ट्रिक तीच आहे, प्रश्न फिरवला आहे काय. 100 पर्यंत असणाऱ्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती. मग आपण काय करणार सर, आता आपला आहे बघा पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागीला किती आहे, तर भागीला सर 2 आहे. मग आता पहिली विषम संख्या 100 पर्यंत म्हटलं आहे ना, म्हणजे 100 पर्यंत म्हटल्यावर 1 पासून सुरुवात होईल. हो सर 1 पासून तर 100 पर्यंत असेल ना. मग पहिली विषम संख्या कोणती आपली सर, तर पहिली विषम संख्या 1. आणि 100 पर्यंत म्हटलं आहे, मग 100 ही समसंख्या आहे की विषम, तर 100 ही सम आहे ना. मग 100पेक्षा 100मधून 1 वजा करा, म्हणजे शेवटची विषम संख्या कोणती आहे, तर 99 सर. संपलं आहे. आता भागीला किती 2 करा बस. 99 आणि 1 किती होतात सर, तर 99 आणि 1 100 भागीला 2. आता मित्रांनो फक्त कटछाट करा. आता 2 1 2 2 5 10 आणि हा 0 इथे, म्हणजे तुमचं उत्तर काय येईल, तुमचं उत्तर असेल मग 50. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. आणि हा प्रश्न थोडा फक्त फिरवून टाकला होता, बाकी कन्सेप्ट त्याची तीच होती. बाकी तुम्हाला समजायला पाहिजे. पेपर सेटर मित्रांनो तेच करत आहे, कन्सेप्टवरती फक्त थोडंसं प्रश्न फिरवतो की या लोकांची कन्सेप्ट, विद्यार्थ्यांची कन्सेप्ट किती क्लिअर आहेत हे चेक करत असतो फक्त. ह्या जर तुम्हाला समजलं आहे त्याच्यासाठीच मी तुमच्यासाठी ही PYQ सिरीज त्याच्यासाठीच आहे की प्रश्न कसंही फिरवला तरी तुमची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. आता हा प्रश्न बघा. आता वरती हेडिंग द्या मित्रांनो प्रकार नंबर 4. आता प्रकार नंबर 4मध्ये काय आहे बघा. प्रकार 4 हेडिंग द्या. आपण प्रकार 1 2 3 पर्यंत बघितलं. प्रकार नंबर 4 द्या आता हेडिंग. आता वरती द्या प्रश्न पहिला. आता 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती आहे, तर 29 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती आपल्याला विचारले. आणि प्रश्न आहे जळगाव पोलीस भरती 2017मध्ये. आता काय करणार सर आपण, याच्यामध्ये 7 क्रमवार संख्या आहेत, म्हणजे सर आता विषम संख्या आहेत ना, 7 क्रमवार विषम संख्या म्हणजे सर हे 1 असेल, 3 असेल, 5 असेल, हे 7 असेल, हे 9 असेल, 11 असेल आणि 13 असेल. ह्या अशा त्या 7 क्रमवार संख्या असतील आणि यांची सरासरी दिली आपल्याला सर 29. एवढं क्लिअर आहे. म्हणजे अशा असतील, ह्याच नाहीत पण अशा असतील. समजा सपोज 13 असेल तर सर मग 15 असेल, मग सर 17 असेल, मग सर 19 असेल, मग 21 सर, आणि मग 23 आणि मग सर 25. ह्या त्या 7 असू शकतात किंवा त्या अशा बी 7 असू शकतात. 21 23 हे 25, हे सर 27, हे सर 29, हे 31 आणि हे 33. ह्या संख्या पण 7 असू शकतात ना. त्या कोणत्या 7 मला माहिती नाही, पण माझं कन्फ्युजन काय आहे बघा. क्रमवार आता आपण
इथं मला 7 दिले, 29 दिले ना सरासरी. मग सर 29 कोणत्या संख्यांची मधली संख्या निघते ना सरासरी. आणि संख्या किती आहेत, तर संख्या सर 7 आहेत. तर हो सर संख्या 7 आहेत म्हणजे सर इकडे 1 2 3 संख्या इकडे असतील, 1 2 आणि 3 संख्या इकडे असतील. एवढं क्लिअर आहे. ह्या त्या 7 असतील. आता ह्या कोणत्या आपल्याला माहिती नाही, पण 29 मधली संख्या सरासरी दिली आहे ना, मग 29 सरासरी मधली संख्याच निघते ना. मग मधली संख्या जर 29 निघत असेल तर आपण करू शकतो. आपल्याला काय विचारलं, सर्वात मोठी. मग सर्वात मोठी संख्या इकडे वाढत जाईल ना. 29च्या नंतर किती येईल, तर सर 31 येईल. 31च्या नंतर सर 33 येईल. मग कोणती येईल सर, तर 35 येईल. म्हणजे 35 सर्वात मोठी संख्या असेल ना. मग सर्वात मोठी संख्या मग असेल आपली 35, ती असेल बरोबर. म्हणजे जी सरासरी 29 आहे त्याची सर्वात मोठी असेल मग 35 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. आणि जर मित्रांनो आपल्याला विचारलं आता की सर सर्वात लहान संख्या कोणती, मग 29 पासून लहान करत्या म्हणजे हे काय होईल, 27 होईल सर. हे काय 25 आणि हे काय होईल सर 23. मग सर्वात लहान संख्या कोणती आपली, तर 23. पेपर सेटर तुम्हाला आत्ता याच्यात मोठी संख्या विचारली, याच्यात तुम्हाला लहान संख्या बी विचारू शकतो पुढच्या प्रश्नामध्ये. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर मोठी विचारली, लहान विचारली, कसंही विचारली तर या अँगलनुसार तुम्ही ह्या संख्या जर बनवल्या तर तुम्हाला काही विचारू शकता, काही विचारू द्या, तुम्ही काढू शकता. आता पेपर सेटरने जर तुम्हाला विचारलं सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती, तरी तुम्ही सांगू शकता. सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या यांची वजाबाकी किती, तरी तुम्ही सांगू शकता. याच्यात काही दुमत नाही आहे. फक्त मित्रांनो हे कन्सेप्ट तुम्हाला समजायला पाहिजे. कन्सेप्ट जर समजली तर प्रश्न कसाही फिरवून टाकू द्या तुम्ही. प्रश्न हे संख्या जर काढली तर प्रश्न विचारू द्या ना, कसाही तुम्ही त्याच्यावर टॅकल करू शकता. ठीक आहे. चल आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा पुढचा प्रश्न काय आहे बघा. आता याच्यामध्ये 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती आहे, तर सर 47 आहे. त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे असं आपल्याला विचारलं. आता सर सरासरी काय असते, तर सरासरी सर मधली संख्या असते. एकूण संख्या किती आहे सर, तर त्यांनी दिले सर 5 संख्या. म्हणजे इकडे 2 असतील आणि इकडे हे 2 असतील. क्लिअर. म्हणजे ह्या त्या संख्या 5 आहेत. आता बस आता यांची फक्त सरासरी का, आता सांगा आपल्याला विचारलं काय, आणि सरासरी आपल्याला दिली आहे, सरासरी आहे मधली संख्या बरोबर. मग आता विचारलं सर्वात मोठी संख्या म्हणजे 47च्या पुढे कोणती असेल विषम संख्या, तर सर 49 आणि 49च्या पुढे तर सर 51. मग सर्वात मोठी संख्या कोणती निघाली आपली, तर सर्वात मोठी संख्या निघाली आपली 49 आहे सर असं ऑप्शनमध्ये. सर 51 तर आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 51. मग सर्वात मोठी संख्या आपली 51 आहे. आणि जर मित्रांनो आपल्याला सर्वात लहान संख्या विचारली असती तर आपण काय केलं असतं, 47 मधून इकडे आलो असतो. म्हणजे हे काय असेल 45 आणि हे सर 43. मग सर्वात लहान संख्या कोणती असते मग आपली, तर सर्वात लहान संख्या असते आपली 43. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण या गणिताला सहजरित्या सॉल्व्ह करू शकलो असतो. चल आता हा पुढचा प्रश्न बघा. आणि मित्रांनो जे मी शिकवतो आहे, जे जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. जसं ह्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला होतो आहे तसं तुमच्या मित्रांना पण होईल. चल आता पुढचा प्रश्न बघा. आता काय आहे, 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती आहे, 76 आहे. तर त्यातील सर्वात मोठी विषम संख्या कोणती. प्रश्न क्वालिटी आहे मित्रांनो. हा प्रश्न बघा. प्रश्न फक्त बघा SRPF गट क्रमांक 11 नवी मुंबई 2017 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आता काय म्हटलं आहे, 4 क्रमवार संख्यांची आहे. आता मला सांगा सर सरासरी किती आहे सर, तर सरासरी 76 आहे. आता सर सरासरी मधली संख्या मी आता सर इकडे 2 आणि अशा इकडे 2 करू, मग हे आता संख्या 5 झाल्या ना सर. मग आता हेच फक्त कन्सेप्ट आहे. संख्या दिली आहे 4. मग आता सर मी कशी करू, असं करू का, असं करू, ह्या 4 आहेत आता की मी सर मग असं करू, हे 76 इथं लिहितो, हे 76 एक संख्या की मग इथे लिहू, किंवा सर 1 2 3 ह्या 4 संख्या आहेत. मग सर मी 76 लिहू कुठे, इथे लिहू की इथे लिहू. बघा इथे लिहिलं तर इकडे 2 होतं, इकडे 1, इथे लिहिलं इकडे 2 होतं, इकडे 1, की सर आता लिहू कुठे, आता लिहू कुठे. मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये मित्रांनो हे सांगितलं आहे. जर प्रश्न असा आला तर काय करायचं आहे. आता बघा नीट लक्षात द्या. जर ही कन्सेप्ट तुम्हाला जर लक्षात आली नसेल तर माझा पहिला व्हिडिओ बघून घ्या. पहिला भाग पहिल्या बेसिक कन्सेप्टमध्येच हे तुम्हाला सांगितलं. पहिल्या 5 मिनिटातच तुम्हाला मी हे सांगितलेलं आहे. आता काय 4 क्रमवार विषम संख्या आहे आणि त्यांची सरासरी किती आहे, तर 76 आहे. आणि सर्वात मोठी विषम संख्या आपल्याला विचारली. आता ह्या संख्या विषम. आता मला सांगा ही 76
ही 76 विषम संख्या आहे का? तर नाही. 76 ही सर समसंख्या आहे. ही समसंख्या आहे ना. आणि आपल्याला विचारलं आहे काय? आपल्याला विचारलं आहे सर विषम संख्या. मग आपण काय करणार? ह्या 76मध्ये जर आपण 1 मिळवला तर किती होते? 77. मग 77 ही संख्या विषम आहे का? तर हो सर. मग 76मधून आपण 1 जर वजा केलं तर मिळतात किती? 75. 75 ही संख्या विषम आहे का? तर हो सर. मग आपण इथं काय करू शकतो? हे 76 ह्या दोघांच्या मध्ये ठेवू शकतो आपण. मग याच्यात तुम्ही 1 मिळवा, 77 येते, विषम संख्या. याच्यातून 1 वजा करा, 75 येते, ती आहे विषम संख्या. मग आता 77च्या पुढील कोणती संख्या आहे? विषम संख्या कोणती आहे 77च्या पुढील? बरोबर. 77च्या पुढील विषम संख्या आहे सर 79. आणि 75च्या मागील किती आहे सर? विषम संख्या तर 73. मग आपल्याला विचारलं आहे काय? तर सर्वात मोठी संख्या. मग मोठी 76, मग 77. 77च्या पुढची मोठी होईल ना 79. बरोबर. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? तर मग आपलं उत्तर असेल 79. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. आणि अशा प्रकारे आपण ह्या गणिताला टॅकल करू शकतो. म्हणजे ही संख्या झाली आपली मधातली आणि ही समसंख्या आहे. मग आपण काय करू शकतो याच्यात? मी तुम्हाला हे पण सांगितलं, क्रमवार जर विषम संख्या असेल तर त्याची सरासरी किती निघते हे तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्येच ही कन्सेप्ट तुम्हाला सांगितलेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं. गणित क्वालिटीचं गणित होतं, क्वालिटी प्रश्न होता हा. ठीक आहे. त्याच्यासाठी फक्त मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, म्हणजे तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे प्रश्न शेवटी भेटतात. पहिले आपण कसं बेसिक थ्रू जातो आहे, बेसिक, मग मॉडरेट आणि मग ॲडव्हान्स लेवलला आपण जातो आहे. त्याच्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितलं की तुमच्या छोट्या ज्या कन्सेप्ट असतात त्या छोट्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होत जातात. ठीक आहे. चल, आता 6 क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती आहे? ते 104 आहे. तर त्यातील सर्वात मोठी विषम संख्या कोणती? हे नागपूर 2023मध्ये आला प्रश्न आहे मित्रांनो. आणि याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा की याचं उत्तर काय असेल ते. जर तुम्हाला मागची कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर ही कन्सेप्ट तुम्हाला नक्कीच समजेल आणि याचं उत्तर तुम्ही कमेंट करसाल. ठीक आहे. चल, आता प्रकार नंबर 5वा. आणि हे प्रकार नंबर 5वा मित्रांनो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. आज आपण इथेच थांबू, कारण की जर आपण 5 जास्त जर व्हिडिओ मोठा बनवला तर व्हिडिओ लेंदी होऊन जातं आणि मग विद्यार्थी त्या व्हिडिओला बघत नाही. कसं बोरिंग होऊन जातं. जेवढं जास्त मोठं लेक्चर तेवढं बोरिंग लेक्चर होऊन जातं. त्याच्यामुळे आपण फक्त 20-25 मिनटाचेच व्हिडिओ बनवतो आहे आणि 20-25 मिनटामध्ये विद्यार्थी आवडीने बघतात आणि कन्सेप्ट तुम्हाला पण समजतं. ठीक आहे. चला, त्याच्यासाठी आपण इथेच थांबूया. हा लेक्चर उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. चला.